6 मे लोक कल्याणकारी छत्रपती शाहू महाराज यांचं स्मृती दिन। ज्या राजांनी समानतेची वागणूक काय असते हे सर्व राज्याला म्हणजे देशाला समजून दाखवली, त्या राजाची आज स्मृती दिन आहे। आज उदगीर शहरामध्ये सकाळी मी 9 वाजल्यापासून पाहतो, उदगीर शहरामध्ये कुठल्याही सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्ष किंवा प्रशासनानं आज स्मृती दिन असताना सुद्धा शाहू महाराजांचा अभिषेक, स्वच्छता, त्यांना मालार्पण, त्यांना अभिवादन करण्यासाठी कुठलीही सामाजिक संघटना प्रशासन इथं आलं नाही। आम्ही आमच्या निदर्शनास पडलं, ज्या राजामुळं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर जे कोणी राज्य चांगलं केलं असेल त्या महाराष्ट्रामध्ये त्याचे राजे लोक कल्याणकारी छत्रपती शाहू महाराजांचं राज्य होतं। त्यांनी बहुजनांना समान न्याय, त्याचबरोबर आरक्षणाचे मुहूर्तमेढ 1902ला त्यांनी आपल्या संस्थांमध्ये आरक्षण दिलं होतं। त्या शाहू महाराजाची जयंती आपण जे काही आज आहोत छत्रपती शाहू महाराजांमुळं, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं। तेच आरक्षण पुढे बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून तरतूद करून आपण आज आपण आरक्षणामुळे राहतो, सगळं घटनांची चालते ते छत्रपती शाहू महाराजांना प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी केलेली आहे। बाबासाहेबांनी म्हणले होते, एक वेळेस माझी जयंती करू नका, माझी पुण्यतिथी साजरी करू नका, परंतु या छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करा। छत्रपती शाहू महाराजांचा फोटो तुमच्या घरामध्ये लावा, हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं होतं। परंतु उदगीरच्या इथं प्रशासनाला याची जाण झाली नाही। कुठले सामाजिक, कुठल्या संघटना, कुठल्याच पक्षाला याचे देणं घेणं राहिलेलं आहे। म्हणून आम्ही सोप्प पहिल्यानंतर प्रशांत गायकवाड, साई गायकवाड, दयानंद पाटमासे, प्रशांत मुळजकर यांनी पाहिलं आणि पाहून आत्ताच आपण पाहिलं असेल, त्यांना जलाभिषेक केला, पुष्पार्पण केलं। त्यांच्या चरणी आम्ही त्यांचे उपकार कित्येक जन्म जन्मलो तरी त्यांचे उपकार छत्रपती शाहू महाराजांचे भेटणार नाहीत। त्यामुळं मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं व मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शाहू महाराज की जय, छत्रपती राजर्षी शाहू महाराज की जय।